हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज जो आपण लेक्चर बघणार आहे तो आहे रिलेटेड टू द लँड ॲक्विजिशन. MMRDA एक्झामसाठी डेप्युटी प्लॅनरसाठी जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यात एक पॉइंट आहे लँड ॲक्विजिशन. आता जर का तुम्ही इथे बघाल तर लँड ॲक्विजिशन हा एक टॉपिक लारा थ्रू 2013 लारा मध्ये ज्या कंपल्सरी ॲक्विजिशनची का नीड आहे, काय लँड ॲक्विजिशन ऑफिसरचं फंक्शन आहे, कशा प्रकारे कंपेन्सेशन काढल्या जातं, अशा वेगवेगळ्या गोष्टी पहिल्या 3 पॉइंट्समध्ये कव्हर आहे. Important is fourth point, that is a various other acts in Maharashtra for acquisition and method of estimating compensation such as MID Act, MHADA Act आणि हायवे ऍक्ट आणि सिडको मधले लँड ॲक्विजिशन मॉडेल्स. सो आज या फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हाडा ऍक्ट थ्रू कसं लँड ॲक्विजिशन होतं हे काही 6-7 सेक्शन मध्ये आहे. अर्बनसाठी वेगळं, रुरलसाठी वेगळं आणि या सगळ्या गोष्टी तर आपण फक्त एक अर्बन या लेक्चरमध्ये बघूया. राईट. सो लँड ॲक्विजिशन अँड डिस्पोजल ऑफ अ प्रॉपर्टी ऑफ द अथॉरिटी. बघा, सेक्शन नंबर 41 पासनं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. अर्बनच्या वेगळे आहेत क्लॉज सेक्शन्स आणि रुरलचे वेगळे. सो बेसिकली विल स्टार्ट विथ द सेक्शन नंबर 41, पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू अक्वायर अ लँड. सो स्टेट गव्हर्नमेंट लँड अक्वायर करू शकते कोणाच्या रिक्वेस्ट थ्रू? अथॉरिटी किंवा बोर्डच्या रिक्वेस्ट थ्रू लँड अक्वायर करू शकते. इट इज अ नेसेसरी दॅट की पूर्णतः ॲक्विजिशन मस्ट बी नेसेसरी फॉर डिस्चार्जिंग फॉर द फंक्शन्स, म्हणजे जे काही गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत त्याच्यासाठी ॲक्विजिशन इज अ नेसेसरी. सो ऑफिशियल गॅजेटमध्ये पब्लिश केलं जातं, नोटिफिकेशन पब्लिश केलं जातं आणि हुसो एव्हर इज द पर्सन इंटरेस्टेड किंवा लँड ओनरवर ती नोटीस सर्व्ह होते. म्हणजे जिथे लँड ॲक्विजिशन होत आहे त्या लँड ओनरला किंवा हुसो पर्सन इज इंटरेस्टेड इन दॅट. म्हणजे याचा अर्थ असा होतो की लीजवर असेल तर त्या गोष्टीमध्ये देर विल बी द मे बी 2-3 पर्सन हु विल बी द एनी इंटरेस्टेड पर्सन, त्यांच्यावर नोटीस दिली जाते की ही लँड अक्वायर होणार आहे. टू शो कॉज वाय द लँड शुड नॉट बी अक्वायर, याच्यासाठी द पर्सन इंटरेस्टेड किंवा लँड ओनर क्लेम करू शकतात की बाबा ही लँड तुम्ही का अक्वायर करायला नको. राईट. तर अप्रोप्रिएट अथॉरिटीकडे तुम्हाला ते प्रॉपर सबमिट करावं लागेल. आता बघा, जर का स्केड्यूल एरियामध्ये ही लँड लाय करत असेल तर देर इज अ ऍडिशनल मॅन्डेटरी कन्सल्टेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकाच पंचायत एरियामध्ये असेल तर ग्रामसभा आणि पंचायत या दोघांचं कन्सल्टेशन नेसेसरी आहे. जर का मल्टिपल विलेज म्हणजे अशी मोठी जागा लागत आहे आणि ते 1-2 विलेज मध्ये आहे, बट इफ इट इज इन अ सेम ब्लॉक तर ग्रामसभा आणि पंचायत समिती या दोघांचं कन्सल्टेशन लागेल. आणि जर का मल्टिपल ब्लॉक्स म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला मल्टिपल ब्लॉक्स मध्ये आहे तर ग्रामसभा आणि झडपी. दिस इज अ कॉमन सेन्स. जर का तुम्ही सिंगल पंचायत मध्ये आहे तर ग्रामसभा आणि पंचायतची लागते. मल्टिपल आहे पण सेम ब्लॉक मध्ये आहे तर पंचायत समिती ऍड ऑन होईल. आणि जर का डिस्ट्रिक्ट लेवलला डिफरंट ब्लॉक्स मध्ये आहे तर झडपी ऍड होईल. राईट. Decision of majority of the Gram Sabha is binding on all the पंचायत समिती or the ZP. हा इथे MCQ विचारण्यासारखा आहे. नेक्स्ट, पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू टेक द पोझेशन ऑफ अ लँड. जसं आपण 41(3) मध्ये बघितलं की लँड काय होणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटला वेस्ट होणार आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला काय प्रोसिजर फॉलो करायची. सो स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, रायटिंग मध्ये नोटीस देणार, म्हणजे एनी पर्सन इन पोझेशन ऑफ द लँड त्याला नोटीस देणार. सो 30 दिवसाच्या आतमध्ये दॅट पर्सन हॅज टू सरेंडर द लँड टू दी स्टेट गव्हर्नमेंट ऑर एनी ऑथोराइज्ड पर्सन. जर का त्यांनी रिफ्यूज केलं, बिकॉज दिस इज अ पब्लिक इंटरेस्ट, जर का त्यांनी रिफ्यूज केलं तर गव्हर्नमेंट फोर्सफुली सुद्धा ते पोझिशन घेऊ शकतं अँड हँड ओव्हर करू शकतं अथॉरिटी फॉर परफॉर्मिंग देअर ड्युटीज, फंक्शन्स, पॉवर और इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोजेक्ट्स. दिस इज बिकॉज इट इज इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. राईट. नेक्स्ट, सेक्शन नंबर 43 मध्ये सांगितलंय राईट टू रिसीव्ह अन अमाऊंट फॉर दी ॲक्विजिशन. म्हणजे काय की कंपेन्सेशन
ऑब्व्हियसली मिळायला पाहिजे. हे फक्त सांगितले. आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघू की कशा प्रकारे कम्पेन्सेशन काढलं जातं. सेक्शन नंबर 44 टेल्स यू की म्युनिसिपल एरियामध्ये जर का लँड असेल तर त्याचं कम्पेन्सेशन कसं काढण्यात येतं. जर का म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल एरियामध्ये असेल तर अमाऊंट जे काही तुम्ही काढताय, कम्पेन्सेशन जे काही काढताय, देर आर द टू मेथड्स. फर्स्ट वन इज अ बाय अग्रीमेंट, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि लँड ओनर यांच्यात एक मीटिंग होऊन एक कोणती तरी अमाऊंट फायनल होणार आणि त्याच्यावर म्हणजे डिस्कशन होऊन दॅट अग्रीड व्हॅल्यू वर ते पूर्ण कम्पेन्सेशनचं पॉइंट डिस्कस होईल. राईट. जर का अग्रीमेंट झालं नाही तर कम्पेन्सेशन 100 इंटू नेट ॲव्हरेज मंथली इन्कम फ्रॉम दॅट प्रॉपर्टी. आता नेट मंथली ॲव्हरेज इन्कम कसं काढणार की 5 कन्सिक्युटिव्ह इयर मधनं जे त्यांना मंथली इन्कम येतं त्याचं ॲव्हरेज आउट करून नेट ॲव्हरेज मंथली इन्कम काढलं जातं. हे कोण काढतं तर लँड ॲक्विजिशन ऑफिसर काढतं. राईट. सो याच्यातनं द लँड the net average monthly income is calculated by the land acquisition officer according to the first schedule, जसं मेथड दिलेली आहे त्यानुसार. आता लँड acquisition officer conducts an enquiry and determine the net monthly income. हे काढल्यानंतर ऑफिसर पब्लिशेस अ नोटीस की बाबा तुमचं मंथली इन्कम आम्ही अशा प्रकारे पूर्णतः काढलेला आहे. नोटीसचा पर्पज काय आहे, जर का कोणाला तो मान्य नसेल तर त्याच्यावर ते क्लेम करू शकतात, त्याच्यावर ते सांगू शकतात की आमचं मंथली इन्कम याच्यापेक्षा जास्त आहे. सो फॉर द ट्रान्सपरन्सी इट पब्लिशेस. If any person is not satisfied with the determination, they can file the appeal to the tribunal. कोणाला? ट्रिब्युनल विदिन अ 30 days. म्हणजे जे काही बेसिक इन्कम त्यांनी काढलेलं आहे, ऍव्हरेज इन्कम काढलेलं आहे, ते का जर का मान्य नसेल तर 30 दिवसाच्या आतमध्ये पर्सन इंटरेस्टेड कॅन अपील टू दी ट्रिब्युनल. आता ट्रिब्युनल काय करेल, दोघांचं ऐकून घेईल आणि ॲट लास्ट डिसिजन देणार. The decision of tribunal is final. The decision of tribunal is final and it cannot be challenged in any court. So the decision of the tribunal is final and it cannot be challenged in any court. Next, apportionment of amount for the acquisition. बघा काय असतं, खूप लँड असे नसतात की एका सिंगल ओनर असेल. राईट. देर कॅन बी द मल्टिपल ओनर्स. इन दॅट केस लँड ॲक्विजिशन ऑफिसर काय करतं की अपॉर्चमेंट, कोणाला किती पैसे द्यायचे, लीजवर असेल किंवा गहाण ठेवलेली असेल किंवा किंवा 2 ओनर्स असतील, 4 भावंड असतील, या केसमध्ये कोणाला केवढा हिस्सा द्यायचा इज गव्हर्न बाय द लँड ॲक्विजिशन ऑफिसर. राईट. किंवा डिस्प्यूट्स असतील तरी. नेक्स्ट इज सेक्शन नंबर 46, पेमेंट ऑफ अमाऊंट फॉर द ॲक्विजिशन ऑर डिपॉझिट फॉर द सेम इन द कोर्ट. काय होतं खूप केसमध्ये की डिस्प्यूट असल्यामुळे किंवा काही कारणास्तव the person does not accept the compensation, right? So after the amount for the acquisition has been determined, land acquisition officer काय करतं की व्हॉट एव्हर दी अमाऊंट आहे तो त्या पर्सनला देऊन देतो. जर का त्या पर्सननी रिफ्यूज केलं किंवा काही कोर्ट केस चालू आहे तर त्या केसमध्ये तो अमाऊंट अप्रोप्रिएट कोर्ट जवळ ठेवलेला असतो, डिपॉझिट केलेला असतो. ग्रेटर मुंबईच्या केसमध्ये बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट जवळ ते डिपॉझिट असतं आणि इन अदर केस डिस्ट्रिक्ट कोर्ट जवळ ते डिपॉझिट असतं. राईट. नेक्स्ट, सेक्शन नंबर 47 इज पॉवर ऑफ लँड ॲक्विजिशन ऑफिसर इन रिलेशन टू डिटर्मिनेशन ऑफ अमाऊंट फॉर ॲक्विजिशन. म्हणजे जे काही ॲक्विजिशन करायचं जे कम्पेन्सेशन आहे तो कोण काढणार आहे, लँड ॲक्विजिशन ऑफिसर. नेक्स्ट, सेक्शन नंबर 48, पेमेंट ऑफ इंटरेस्ट. बघा, ॲक्विजिशन पे नाही केलं किंवा डिपॉझिट केलं आहे, डिपॉझिट नाही केलं, बिफोर टेकिंग द पोझेशन, ठीक आहे, टू दी म्हणजे अमाऊंट फॉर दी ॲक्विजिशन इज नॉट पेड ऑर डिपॉझिट or before taking the possession,
तिथून तर पहिल्या 6 महिन्यात 4% पर ॲनम असा तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागेल, म्हणजे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी देईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतरही कंपन्सेशन नाही पेड करण्यात आलं तर जोपर्यंत कंपन्सेशन पेड कळत नाही, फर्स्ट 6 मंथला 4% आणि त्याच्यानंतर 9% पर ॲनम अशा प्रकारे इंटरेस्ट तुम्हाला पे करण्यात येईल अंटिल द टेकिंग द पोझेशन. अंटिल टेकिंग द पोझेशन, राईट? म्हणजे सगळं म्हणजे फायनल झाल्यापासनं जर का कंपन्सेशन पेड नाही केलेलं आहे, तर त्या केसमध्ये पोझेशन घेण्यापर्यंत जो काही कालावधी असेल त्याच्या पहिल्या 6 महिन्याला 4% आणि त्याच्यानंतरच्या याला 9% पर ॲनम इतका लागेल. अपॉइंटमेंट ऑफ लँड ॲक्विजिशन ऑफिसर, स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल नोटिफिकेशन काढतं आणि त्याच्या थ्रू नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी कलेक्टर ऑर अ एडीटीपी एक लँड ॲक्विजिशन ऑफिसर अपॉइंट करतं आणि तो हे सगळे कार्य करतो कंपन्सेशन वगैरे काढण्याचं. सो हे झालं सगळं अर्बनला घेऊन. अशाच प्रकारे पुढचे सेक्शन्स हे रुरलला घेऊन आहेत. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि पूर्णतः सिलेबस कव्हर करणारा एज्युफेस्ट अकॅडमीचा एकमेव कोर्स आहे तो म्हणजे डेप्युटी प्लॅनर MMRDA रिक्रुटमेंट 2026. याच्यात सगळे पॉइंट्स कव्हर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून तो कोर्स ऍक्सेस करू शकता. डेप्युटी प्लॅनरच्या 29 पोस्ट आहे, विच इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर द प्लॅनर्स. Go and check out that course. Thank you.